आजचे अभिवचन स्तोत्रसंहिता याचा 9वा अध्याय आणि त्याचं 9वं आणि 10वं वचन. परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे. तो संकट समय उच्च दुर्ग आहे. ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यास तू टाकले नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, दाविदानं लिहिलेलं हे जे स्तोत्र आहे, हे स्तोत्र आम्हाला बऱ्याच गोष्टींविषयी आम्हाला ह्या ठिकाणी सांगतं. ज्या देवाकडे आज आम्ही लक्ष लावत आहोत, ज्या देवापासून उच्चतेच्या गोष्टींची आम्ही अपेक्षा करत आहोत, ज्याच्यावर आम्ही आमचा विश्वास, आमचा हवाला आम्ही त्या ठिकाणी टाकलेला आहे, जो आमचा भरवसा आहे, त्या असणाऱ्या देवाकडे आम्ही पाहत असताना आम्ही काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये स्वीकारणं, वास्तविकता स्वीकारणं हे अत्यंत गरजेचं आहे. दावीद हे स्तोत्र अशा वेळेस लिहित आहे ज्यावेळेस तो कोणाच्या तरी संकटामध्ये सापडला आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्याला हा अनुभव येतो की ज्या देवाकडे मी लक्ष लावून आहे, ज्या देवावर मी माझा पूर्ण विश्वास ठेवून आहे, जो मला सुरक्षित करू शकतो, त्या देवाकडे पाहत असताना त्याला एक अनुभव आहे, आणि तो म्हणजे की मी कितीही कठीण परिस्थितीमध्ये असलो तरी देव मला त्या असणाऱ्या परिस्थितीमधून बाहेर काढेल. दाविदाच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर बरीचशी आव्हानं आम्हाला त्याच्या जीवनामध्ये दिसतात, आणि प्रत्येक वेळेस दावीद ज्यावेळेस देवाच्या नावामध्ये उभा राहिलेला आहे किंवा परमेश्वराच्या कार्यासाठी उभा राहिलेला आहे, त्यावेळेस त्याला अनेक वेळेस त्या पीडेमधून, त्या त्रासामधून, संकटामधून जावं लागलेलं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच प्रकारे आम्हीही ह्या जगामध्ये ज्यावेळेस आम्ही राहतो, आम्ही तर उपरी आहोत, आणि आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना आमच्याही जीवनामध्ये रोज आणि रोज आव्हानं आहेत, रोज आणि रोज त्रास आहे, रोज आणि रोज वेगवेगळी प्रकारची संकटं आमच्या समोर आहेत. आणि असं असताना ज्यावेळेस आम्ही आमच्या सर्व गोष्टी देवाच्या हातामध्ये देतो, त्यावेळेस आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की आमचा देव, आमचा सुरक्षा करणारा परमेश्वर आहे. ज्या यहोवा देवाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करत आहोत, हा साधारण नसून असाधारण महत्कृत्य करणारा आमचा देव आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही दाविदाच्या जीवनाकडे आम्ही ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस दाविदाला हे माहिती आहे की ज्यावेळेस मी देवावर माझा पूर्ण भरोसा ठेवतो, माझा विश्वास पूर्णपणे ठेवतो, त्या यहोवा देवाच्या नावावर मी ज्यावेळेस अवलंबून राहतो, त्यावेळेस हा देव मला सुरक्षित करणारा, मला गुप्तस्थळी त्या ठिकाणी ठेवणारा हा माझा परमेश्वर आहे, मला सिक्युअर करणारा हा माझा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच की काय, दाविदाच्या प्रत्येक स्तोत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दावीद देवाविषयीची असणारे जी महत्कृत्य आहेत ते उघडपणे जाहीर करायला तो कधीच त्या ठिकाणी कमी पडलेला मला त्या ठिकाणी दिसून येत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही मार्गक्रमण करत आहोत, रोज आणि रोज आम्ही हा विश्वास बाळगला पाहिजे की आमचा देव हा आमच्याशी विश्वासू आहे आणि तो आमची काळजी घेतो. एवढंच केवळ नाही, जो स्तोत्र 9 ह्या दाविदाच्या स्तोत्राकडे जर बारकाईने जर बघितलं तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हा यहोवा देव हा आमचा यथार्थ न्याय करणारा देव आहे, राष्ट्राचा यथार्थ न्याय करणारा देव आहे, कारण तो पक्षपाती नाही. देवानं कधीच कोणासंगतीही पक्षपात केलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून या यहोवा देवाकडे आम्हाला आमचं लक्ष केंद्रित करणं, आमची असणारी दृष्टी त्याच्याकडे लावणं हे नितांत गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला या स्तोत्रामधून हे समजून येतं की देवाचं वर्चस्व जे आहे ते आजही सर्वांवर आहे. केवळ तो नावापुरता नाही, तर तो त्या ठिकाणी यथार्थ न्याय करून त्याचं वर्चस्व त्या ठिकाणी आज सर्वांवर आहे. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आणि म्हणून जर तुम्ही प्रत्येक वचनाला जर बारकाईने जर बघितलं तर अनेक वेळेस तो त्या ठिकाणी राष्ट्रांच्या संबंधाने त्या ठिकाणी बोलतो. आणि म्हणून त्या ठिकाणी दावीद राजा तो म्हणतो की तुझं वर्चस्व जे आहे ते राष्ट्रांवर सुद्धा आहे. आणि तो म्हणतो की हे परमेश्वरा, त्यास दहशत घाल, आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे. राष्ट्रांच्या पलीकडं, राष्ट्रांच्या
वरचा जर कोण असेल तर तो देव आहे. आज राष्ट्रांवर उठत आहेत, राज्यांवर उठत आहेत, जागोजागी लढाया होत आहेत आणि प्रत्येकजण आपलं अस्तित्व, आपली असणारं वर्चस्व त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण देवाचं वचन आज आम्हाला सांगतं, या जगातल्या राष्ट्रांपेक्षा, कुठल्याही मनुष्याच्या वर्चस्वापेक्षा आम्हाला आमच्या देवाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ह्या सर्व गोष्टींवर जर वर कोण आहे तर तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कितीही चॅलेंजेस असो, कितीही आव्हानं असो, कितीही संकट असो, कितीही पिडलेले आम्ही असो, आम्हाला देवाचं अभिवचन मिळतं. स्तोत्र 9 आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये, परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे, तो संकट समयी उच्च दुर्ग आहे. ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील. कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतास त्यास तू टाकले नाही. जे शोध करतात त्यांना देवानं कधीच टाकलं नाही. अनेकांच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, अनेक सेवक घ्या, पवित्र शास्त्रातले अनेक जे फेथ हिरोज आहेत त्यांच्याकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला हे समजून येईल, ज्यांनी परमेश्वराला शोधून काढलं, ज्यांनी परमेश्वराच्या नावावर भरोसा ठेवला, ज्यांनी परमेश्वराला आपला उच्च दुर्ग करून घेतलं, त्यांना परमेश्वरानं कधीच टाकलं नाही. त्यांची हिस्ट्री, त्यांचा पास्ट, त्यांचं असणारं प्रेझेंट, त्यांचं फ्युचर हे बदललेलं दिसून आलं. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही ह्या देवाकडे लक्ष केंद्रित करतो, देवाचं आमच्या जीवनामध्ये इंटरफेरन्स करणं हे आमच्या जीवनाला कलाटणी देणारं आहे. आणि म्हणून देवाला आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, आमच्या जीवनामध्ये इंटरफेरन्स करू द्या. कारण त्या ठिकाणी आमच्या जीवनाला, आमच्या असणाऱ्या परिस्थितीला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो आजही संकटसमी उच्च दुर्ग आहे आणि जे त्याचा शोध करतात त्यांना तो कधीही टाकत नाही. आज आमच्याही जीवनामध्ये रोज आम्ही मार्गक्रमण करत असताना कदाचित आजही, आत्ताही, ह्या क्षणालाही कुठल्या तरी वेगळ्या भीतीने, कुठल्या तरी वेगवेगळ्या आव्हानाने, संकटाने, वेगवेगळ्या कठीणतेच्या परिस्थितीमधून आजही, आत्ताही तुम्ही आणि मी जात असू. पण प्रश्न हा आहे की काय मी त्या देवावर भरोसा ठेवत आहे का? काय मी माझा असणारा जो विश्वास आहे तो त्याच्यावर केंद्रित करत आहे का? काय मला हा विश्वास आहे का की प्रभू मला ह्या सर्व संकटातून बाहेर काढणारा माझा देव आहे? ज्यावेळेस आम्ही हा विश्वास बाळगतो, आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की देव आम्हाला ह्या सर्व परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी स्वतः इनिशिएटिव्ह घेतो. आणि म्हणून त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याचा न्याय जो आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. देवच सर्व काही आहे, परमेश्वरच सर्व काही सर्वांसाठी आहे, हा विश्वास बाळगा. देव आम्हाला